नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही मुलाच्या वाढीसाठी एक चांगलं कौटुंबिक वातावरण किती गरजेचं असतं, नाही का? पण विचार करा, ज्या मुलांना हेच घर किंवा प्रेम मिळत नाही, त्यांचं काय होत असेल? आज आपण अशाच मुलांसाठी एक आशेचा किरण ठरलेल्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. चला तर या योजनेबद्दल सगळं काही समजून घेऊया. हा प्रश्न खरंच खूप विचार करायला लावणारा आहे. जेव्हा एखादं कुटुंब म्हणजे कोणत्याही कारणामुळे संकटात सापडतं, तेव्हा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो मुलांवर. मग अशा वेळी काय? तेव्हाच समाज आणि सरकारने पुढे येऊन त्यांना आधार देणं महत्त्वाचं ठरतं. आणि बरोबर याच ठिकाणी बालसंगोपन योजनेची एंट्री होते. तर नक्की काय आहे ही योजना? हिचं पूर्ण नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारचा उद्देश हा आहे की जी मुलं गरजू आहेत, निराधार आहेत, त्यांना अनाथाश्रमात किंवा कुठल्या संस्थेत न ठेवता त्यांना एका कुटुंबात वाढण्याची संधी मिळावी. आणि यासाठीच सरकार त्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांना किंवा NGOजना थेट आर्थिक मदत करतं. ओके, तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळू शकतो? म्हणजे कोणती मुलं या योजनेसाठी पात्र ठरतात? चला, हेच बघूया आता. खरं तर या योजनेची व्याप्ती खूप मोठी ठेवली आहे. पहिलं म्हणजे अशी मुलं जी अनाथ आहेत, ज्यांना कोणीच नाही. मग येतात अशी मुलं ज्यांना फक्त एकच पालक आहे, म्हणजे आई किंवा वडील. मग ते घटस्फोटामुळे असो, एका पालकाचा मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी मुलाला सोडून दिलं असेल. इतकंच नाही तर ज्या मुलांचे पालक तुरुंगात आहेत किंवा कॅन्सर व एड्ससारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत, त्या मुलांनाही या योजनेतून आधार मिळतो. यादी इथेच संपत नाही. समजा पूर किंवा दंगलींसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही मुलं निराधार झाली तर त्यांनाही ही योजना संरक्षण देते. याशिवाय ज्यांचे पालक दिव्यांग आहेत, जी मुलं बालमजुरीच्या जाळ्यातून बाहेर काढलेली आहेत किंवा अगदी घरातल्या सततच्या भांडणांमुळे ज्यांचं बालपण धोक्यात आलंय, अशा अनेक मुलांना या योजनेत सामावून घेतलं जातं. बरं, कोण पात्र आहे हे तर कळालं, पण या योजनेतून नक्की मदत मिळते तरी काय? ती किती असते? चला आता मदतीच्या स्वरूपाबद्दल जाणून घेऊ. हा आकडा बघा, 2250 रुपये. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, कारण यात नुकताच एक मोठा आणि सकारात्मक बदल झाला आहे. म्हणजे सरकार आता प्रत्येक पात्र मुलासाठी दर महिन्याला 2250 रुपये देते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी ही रक्कम फक्त 1125 रुपये होती. याचा अर्थ सरकारने ही मदत थेट दुप्पट केली आहे. या वाढीमुळे मुलांच्या गरजा आता अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल. आणि ही मदत फक्त पैशांपुरती मर्यादित नाहीये. या पैशांमधून मुलाचं जेवण, राहणं, त्याचं शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे थोडक्यात मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि हा आधार मुलाला त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळतो, जेणेकरून त्याचं भविष्य सुरक्षित होऊ शकेल. ही सगळी माहिती खूप चांगली आहे, पण ती गरजू मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे? ती सोपी आहे की किचकट? चला आता तेच समजून घेऊया. ही प्रक्रिया दिसायला जरी किचकट वाटत असली तरी ती सोप्या स्टेप्समध्ये विभागली आहे. म्हणजे बघा, सगळ्यात आधी एखादे पालक किंवा NGO गरजू मुलाला शोधतात. मग ते एका मान्यताप्राप्त NGO मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे अर्ज करतात. त्यानंतर बालकल्याण समिती सगळा अर्ज, कागदपत्र आणि सोशल वर्करचा रिपोर्ट तपासते. आणि एकदा का तिथून मंजुरी मिळाली की मदत थेट मुलापर्यंत पोहोचते. अर्थात कोणत्याही सरकारी योजनेसारखं इथेही काही कागदपत्रांची गरज पडते, जसे की मुलाचा जन्मदाखला, मुलाचा आणि पालकांचा आधार कार्ड आणि पालकांचा रहिवासी पुरावा. याशिवाय उत्पन्नाचा दाखला लागतो आणि जर दुर्दैवाने पालक हयात नसतील तर त्यांच्या मृत्यूचा दाखलाही लागतो. मुलाच्या शिक्षणाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटही महत्त्वाचा आहे. आता स्क्रीनवर जो फॉर्म दिसतोय तो याच योजनेच्या अर्जाचा एक नमुना आहे. हा फॉर्म विशेषतः स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO नोंदणीसाठी वापरतात. हे दाखवण्याचं कारण इतकंच की ही सगळी प्रक्रिया कागदोपत्री असली तरी ती ठरलेली आहे, पारदर्शक आहे. नक्की कोणती माहिती द्यायची हे यात स्पष्टपणे दिलेलं असतं. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. ही संपूर्ण योजना जमिनीवर यशस्वीपणे कशी राबवली जाते, यामागे कोणाकोणाची भूमिका महत्त्वाची आहे ते पाहूया. आता बघा, ही योजना यशस्वी का होते? कारण यात एक जबरदस्त पार्टनरशिप आहे. एका बाजूला आहेत NGO म्हणजे स्वयंसेवी संस्था, ज्या खऱ्या अर्थाने ग्राउंडवर काम करतात. मुलांना शोधणं, त्यांचे अर्ज तयार करणं, त्यांच्या घरी जाऊन पाहणी करणं, त्यांना आधार देणं, हे सगळं त्या करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत सरकारी अधिकारी.
त्यांचं काम काय तर आलेल्या अर्जांची व्यवस्थित छाननी करणं, सगळं तपासून बघणं आणि मग बालकल्याण समितीच्या मंजुरीनंतर योग्य लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोचवणं. या दोघांच्या ताळमेळामुळेच ही योजना व्यवस्थित चालते. शेवटी या योजनेचं सार काय आहे तर तो फक्त पैसा नाहीये. खरा उद्देश आहे प्रत्येक गरजू मुलाला एक सुरक्षित, प्रेमळ कुटुंब मिळवून देणं, एक असं वातावरण देणं जिथे ते हसतील, खेळतील, शिकतील आणि वाढतील. आजचं हे विवेचन आपण इथे संपूया, पण एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत. आपल्या आसपासच्या गरजू मुलाला त्याचं हक्काचं बालपण आणि सुरक्षित भविष्य मिळावं यासाठी एक समाज म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार नक्की करायला हवा.